नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजची आपल्याला जबरदस्त अपडेट आलेली मित्रांनो। बघा आतापर्यंत आपण बऱ्याच न्यूज चॅनलवर बातम्या बघितल्या आपण, त्यांचे अपडेट होते, आपला निकाल कधी लागेल, 10वी 12वीचा निकाल कधी लागेल या संदर्भात बऱ्याच तारखा येत होत्या। बघा आता आपण मागचा व्हिडिओ बघितला असेल, त्यामध्ये बघा मित्रांनो ज्या तारखा मेन्शन केल्या होत्या त्या नियर अबाउट 99% मध्ये बघा मित्रांनो त्याच्यावर त्या तारखेच्याच दरम्यान रिझल्ट आपला लागू शकतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला 12वीच्या निकाला संदर्भामध्ये आणि 10वीच्या निकाला संदर्भामध्ये अपडेट दिलेली, आणि ते अपडेट कोणी दिले मित्रांनो लक्षात घ्या, तर आपल्याला महाराष्ट्र मंडळ परीक्षा मंडळ त्यांच्याच वेबसाईटवरती बातमी आपल्याला अपडेट दिलेली बघा मित्रांनो। तर आता त्यांनी काय अपडेट दिली ना आपल्याला त्याचा सविस्तरपणे आपल्याला अभ्यास करायचा, सविस्तरपणे त्याची माहिती घ्यायची आणि सविस्तरपणे त्यांनी पूर्ण डिटेलमध्ये समजून घ्यायचं का निकाल कधी लागू शकतो आपला। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन जॉईन झाले असतील सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला पटापट सबस्क्राइब करून घ्या। सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून द्या मित्रांनो। बघा आता व्हिडिओमध्ये आता डायरेक्टली आपण बघणार आहोत का कुठली अपडेट आपल्या समोर आलेली आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मेन वेबसाईटवरती आलो की जी बोर्डाची आपली वेबसाईट आहे। बघा मित्रांनो, mahasscboard.in या वेबसाईटवरती आपण आलोले, आणि या वेबसाईटवरती काय अपडेट दिलेले ते आता मित्रांनो बघायचे। त्यापूर्वी मित्रांनो बघा, आजच्या आपल्या व्हिडिओसाठी मित्रांनो आपला आजचा टार्गेट आहे का, या व्हिडिओसाठी आपला आजचा टार्गेट आपण एक समजूया का, याच्यामध्ये आपल्याला 500 सबस्क्रायबर आणि 500 लाईक। बघा मित्रांनो, 500 सबस्क्रायबर आणि 500 लाईकचं आपलं टार्गेट आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला पटापट सबस्क्राइब करून द्या आणि व्हिडिओला लाईक करून द्या। बघा मित्रांनो, आता आपण डायरेक्टली वेबसाईटवरती आलोले। या वेबसाईटवरती आपल्याला महाराष्ट्र बोर्डची मेन वेबसाईट आहे का, याच्यावरती काय अपडेट दिले बघा। आता मित्रांनो आपण बघू शकताय का, इथे आपल्याला का दिसते आपल्याला का SSC एक्झामिनेशन बरोबर आहे फेब्रुवारी 2024 रिझल्ट अशा प्रकारचे अपडेट आलेले मित्रांनो बघा। मग आता याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर बघू शकतात का, याच्यामध्ये बघा मित्रांनो बघा, द SSC फेब्रुवारी 2024 रिझल्ट विल बी पब्लिश सून। बघा मित्रांनो, अशा प्रकारचे अपडेट आपल्याला भेटलेले, अशा प्रकारचा अपडेट आता बोर्डाच्या वेबसाईटवरती आता दिसून येते बघा मित्रांनो। मग याचा अर्थ असा होतो मित्रांनो, हे अपडेट कधी येतं बोर्डाच्या का, जेव्हा रिझल्ट हा 2 ते 3 दिवसामध्ये मित्रांनो लक्षात घ्या की ती 2 ते 3 मित्रांनो अशा प्रकारचे अपडेट आल्यानंतर लक्षात घ्या का 2 ते 3 दिवसामध्ये रिझल्ट लागण्याची शक्यता असते बघा मित्रांनो। आणि अशा प्रत्येक वेळी अशाच प्रकारचीच अपडेट येते। कधी येते तर 2 ते 3 दिवस बाकी असताना मित्रांनो लक्षात घ्या, 2 ते 3 दिवस बाकी असताना। आजचा विचार केला तर आज रविवार आहे, आजच्या दिवशी निकाल लागू शकत नाही मित्रांनो लक्षात घ्या। पण उद्या किंवा परवा, आणि उद्याचा पण मोस्टली जर विचार केला तर निवडणुकीचा पिरियड त्याच्यामुळे थोडक्यात शक्यता कमी आहे। पण मित्रांनो लक्षात घ्या का मंगळवारी मित्रांनो लक्षात घ्या किती, मंगळवारी म्हणजेच किती 21 तारखेला हा आपला निकाल 21 किंवा 22 लक्षात घ्या 2 दिवसामध्ये 100% 12वीचा निकाल लागून जाईल। आणि या 12वीचा निकाल लागल्यानंतर पुढील एका आठवड्यामध्ये 10वीचा हा निकाल लागून जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची अपडेट होती। सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलवरती कनेक्टिंग राहा, अपडेट राहा, कारण नवीन नवीन अपडेट देणार आहे। आणि बोर्डाची तारीख आता याच्यावरती डिक्लेअर झाली, मंगळवार किंवा बुधवार किंवा सोमवार या 3 दिवसामध्ये डिक्लेअर तारीख होईल। 3 दिवसामध्येच 12वीचा निकाल 100% लागेल। तर मित्रांनो तारीख अपडेट झाली आणि निकाल कसा बघायचा, कुठे बघायचा याची सर्व माहिती तुम्हाला देणार आहे। पुढे तुमचं ॲडमिशन असेल, ॲडमिशन प्रोसेस असेल, डॉक्युमेंट्स असेल, काय असेल सगळं आपण त्याच्यामध्ये क्लिअर करणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला पटकन सबस्क्राइब करून द्या मित्रांनो। आजचा आपलं टार्गेट 500 सबस्क्राईबचं आणि 500 लाईकचं टार्गेट होतं मित्रांनो। बघूया आता किती जण मनापासून सबस्क्राइब करतात। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये।